नमस्कार मित्रांनो, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा, मी आता राजापूर तालुक्यात दिलेलो आहे आणि आता आम्ही इकडे ट्रॅक्टरच्या दुकानात जाणार आहोत. जी शेतीसाठी लागणारी अवजारं ही आता आम्ही इकडे बघणार आहोत आणि आमच्यासोबत असलेले मित्र आता थोड्याच वेळात खरेदी करणार आहोत. आता पूर्ण भाग मी तुमका या व्हिडिओत दाखवतोय, तुम्ही बघू शकता. धन्यवाद. वस्तू या दुकानात भेटतं हे मी पूर्ण तुमका या व्हिडिओत दाखवणार आहे. इकडे हे बघा, हे त्यांचं दुकान आहे इकडे. आणि मी आता त्यांच्या दुकानात चाललोय तिकडे. तुमका दुकानातल्या इकडे जे ट्रॅक्टर वगैरे त्यांच्याकडे काय काय वस्तू भेटतात आणि कसे भेटतात तो पूर्ण भाग मी तुमका इकडे व्हिडिओत दाखवणार आहे. हे बघा, ट्रॅक्टर इकडे दुरुस्त करतो. काका, तुमचं नाव कसं हो? हा, गणेश तुमचं नाव. हे बघा, हे ट्रॅक्टरचं आता इकडे आता हा ट्रॅक्टर काय विक्रीला गेलाय काय? हे बघा, कुणी घेतलेला आहे ट्रॅक्टर? हा असा ट्रॅक्टर आहे. आणि इकडे मी तुमका आता इकडे माणसं दाखवते. यांची कंपनी लिमिटेड आहे इकडे. आता मी इकडे वस्तू दाखवते तुमका. मी इकडे इकडे ट्रॅक्टर उपलब्ध तिकडे. आमचे बाने बंधू. काय किंमत काय आहे सध्या या ट्रॅक्टरची? याची किंमत आहे 47,000. हा, हे आपला बेन्सॉनचा जर्मन कंपनी, आपली इंडियन कंपनी आहे. तर आपल्या या राजंगा फार्म प्रोड्युसर कंपनी मार्फत आपण ही सबसिडी मार्फत त्यांना 32,000ला शेतकऱ्यांना पोच करतो. घरपोच. आणखी काय काय वस्तू भेटतात तुमच्या दुकानात? या ट्रॅक्टरला लागणारे सर्व स्पेअर पार्ट वगैरे म्हणा किंवा त्याची रिपेअरिंग दुरुस्ती जी काय असते तेही आम्ही स्वतः तिथे जाऊन करून देतो. बाकी वस्तू काय काय तुमच्याकडे? स्पेअर पार्ट वगैरे, फाळ म्हणा, चक्की आहे पिठाची. आपल्याकडे दुकान अंघोळ आहे ते आपल्याकडे रायफळ आहे, ऑइल आहे. आपल्या इथे आपण महिलांसाठी सिलाई मशीन विकतो, आता नाही आहे. ग्रास कटर पण आहे इकडे. पंप आहे, फवारणी पंप पण आहे तिकडे. असे वेगवेगळे वस्तू पण यांच्या दुकानात भेटतात. वस्तू तिकडे भेटतात. जी कंपनी आहे केंद्र सरकारच्या ज्या 10 लाख कंपन्या प्रत्येक शेतकऱ्याला स्थापन करायचे जे अवलंबून आहे त्यातली आपली तालुक्यातली एकमेव कंपनी आहे राजंगा प्रोडक्शन कंपनी म्हणून. त्याचं आपण राजापूरची गंगा ह्या राजापूरच्या प्रसिद्ध गंगेच्या नावावर आपण ते नाव ठेवलं आहे. आणि आपल्याला संपूर्ण केंद्र सरकारचं आणि नाबार्डचं सहकार्य मिळतं. त्यातून आपण शेतकऱ्यांना वेगवेगळे आवश्यक असलेले सर्व वस्तू आपण बाहेरच्या रेटपेक्षा कमी रेटमध्ये आपण त्यांना उपलब्ध करून देतो. आपलं हे दुकान नाही, पण लोकांच्या मागणीनुसार आपण लोकांना त्या प्रकारे आपण त्यांना सुविधा पुरवतो. समजा एखादा गिऱ्हाईक तुमच्याकडे येईल तर तुम्ही ही वस्तू घरपोच करता? घरपोच करतो आपण. ज्या किमती एक्स्ट्रा किंमत आपण त्याच्याकडे घेत नाही. आणि पेमेंटचं कसं काय असतं? पेमेंट आपण आपल्याकडे एक रकमी आपण पेमेंट घेतो आणि त्याला आपण सबसिडी देतो. जी 45 लाख किंमत आहे ह्याची ते आपण काय करतो, घेताना 45 घेतच नाही, आपण आपली सबसिडी करून त्याला 32 ला देतो. म्हणजे त्यांना तेव्हाच आपण सबसिडी नील करून टाकतो. अशी बघा यांच्याकडे वस्तू भेटतात. काका सांगतात मग इकडे माहिती आहे. नाही बघा, ट्रॅक्टर पण त्यांच्याकडे मस्त विकत इकडे. तुमका शेतीच्या कामासाठी मस्त विकत इकडे. बरं, ह्या ट्रॅक्टरचं जे काय मेंटेनन्स आहे ते आमच्या कंपनीत केलं जातं. आमच्याकडे 2 हे आहेत मेकॅनिकल आहेत, ते घरपोच स्वतः जाऊन आपले त्यांची सुविधा पोच करतात. बाळू बाणेसारखा हुशार आमच्याकडे उपाध्यक्ष आमच्या कंपनीत, पण तो ह्याचं काम करतो, मेस्त्रीचं काम करतो. लोकांच्या घरी जाऊन माफक दरात काम करून देतो. यावर्षी किती गेले तुमच्या इथे ट्रॅक्टर?
आतापर्यंत आपल्याला आपण 19 मागवले, 14 गेले, 5 आहेत ते सो गेलेले आहेत. ते आज जाणार आणि अजून एक 7 मागवायचे म्हणजे लोकांची ऑर्डर आहे. म्हणजे यावर्षी खरेदी पण 30 आता आपलं गणित आहे, पण बहुतेक 40-45 पुढे जातील. तर लोकांची अजून मागणी सुरू व्हायची आहे. त्यामुळे अजून एक 8 दिवसात अनेक मागणी येईल. आता कामगार किती आहेत तुमच्याकडे इकडे? आपल्याकडे कामगार असा विषय नाही. आपण तर आता एक शिव आमचे काम करतात आणि एक अकाउंटंट, हे दोनच आमच्याकडे ते पद आहेत. आपण एक नवीन फक्त सीझन पुरतं त्या कावस्कर मॅडम आहे, त्या अकाउंटंट म्हणून काम करतात. हे मॅडम काम करतात इकडे अकाउंटचं. बाकी तर आपले शिव आहेत गणेश जामस्कर म्हणून, ते सोय ते काम करतात. आणि शंभू हा आपण आता घरी पण इकडे कामा करतो, ते काम करतात मस्तपैकी आणि एकदम ओरिजिनल वस्तू आहेत. ओरिजिनल वस्तू आहेत. तुम्ही या दुकानात आणि खरेदी करा. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. थँक्यू सर. बोला. आपल्याकडे आता एक 7-8 प्रकारचे लायसन्स आहेत. जीएसटी आहे, फूड लायसन्स आहे, उद्यम आधार आहे, मंडीचा आहे, खताचा आहे, बियाणं देऊ शकतो आपण, औषध लोकांना पुरवठा करू शकतो, म्हणजे फवारणीसाठी आवश्यक आहेत ते. आणि आपल्याला महत्वाचं म्हणजे एक्सपोर्टचं लायसन्स आलेलं आहे. आपण नेक्स्ट इयर पासून आपला कुठलाही शेतीचा माल, आंबा, काजू इतर जो आपण एक्सपोर्ट करू शकतो. तर ISS मार्कची आपली कंपनी आहे. आणि कंपनी मार्फत ऑल इंडियाच्या कंपनी मार्फत आपल्याला माल पोहोचवता येईल. बघा तिकडे त्यांची आपल्याकडे आता नवीन जर्मन टेक्नॉलॉजीचं पण इंडियन याच्या कंपनीचं आपल्याकडे आपल्या इंडियामध्ये पण जर्मन टेक्नॉलॉजी वापरून आपल्याकडे हे बनवलेलं ट्रॅक्टर आहे प्रिन्सर कंपनीचं. आणि ते आता हे आपले कस्टमर आले. हे बघा, हे कस्टमर आता केलेले त्या दुकानांमध्ये खरेदीसाठी. आता तुमका मी दाखवते इकडे. बोला. आणि हे टोटली आपल्या जर्मन कस्टमर सांगितलं तुम्हाला. आणि याची किंमत आहे 47,000. आपण त्यांना सबसिडी कंपनीची करून आपण 32,000ला घरपोच करतो. एक वेळेचं आपण त्यांचं जे ऑइल असतं 2 लिटर गेअर ऑइल आणि 1 लिटर इंजिन ऑइल ते आपण त्याला सुरुवातीला भरून मोफत देतो. इथे बघा क्लच आहे. सुरुवातीला आपल्याकडे रिव्हर्स घेताना गेअर पाडावं लागायचं, तर गेअरची गरज नाही. तर क्लच ओढायचं आपण रिव्हर्स येते. इथे सुरुवातीला काही ट्रॅक्टरना हे आपलं क्लच धरून धरावं लागायचं. या कंपनीने नवीन दिलं आहे. फक्त हे आपण असं दाबल्याने लॉक केलं की आपल्याला हे दाबून धरावं लागत नाही, हात दुखत नाही. एकदम सुलभ केलेलं आहे नागरिकांसाठी. आणि या ट्रॅक्टरला सर्वांना माहिती असेल किसान ट्रॅक्टरमध्ये आपल्याला 3 ट्रॅक्टर नागर असतात, त्याला 4 पान आहेत. त्यामुळे आपली मोठी नांगरणी होऊ शकते, नांगरणी मजबूत होऊ शकते. आणि आपण फक्त त्यांच्याकडनं सबसिडीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सातबारा घेतो. म्हणजे आमच्या कंपनीचं आपण सबसिडी करतो. आणि कसं कंपनी आहे, राधानगर शेतकरी कंपनी आहे. आपण ह्या शेतकऱ्यांना सर्वांना आपल्याकडे सभासद करून घेतो. सभासद केल्यानंतर त्यांचा एक 2,000चा शेअर घेतो. आणि त्याच्याबद्दल त्यांचा एक 2,000चा शेअर घेतला की आपली कंपनी त्याला पुन्हा, कंपनी म्हणजे गव्हर्नमेंट येतं, ते आपण त्याला आणखी एक 2,000चा शेअर घेतो. म्हणजे एक कंपनीचा शेअर त्यांनी विकत घेतला की त्यांच्या नावावर आपोआप 4,000चे 2 शेअर होतात. आपण त्याच्याकडे फक्त 2,000 घेतो आणि 2 आपण त्याला शेअर देतो. आणि त्यांना जे काय डिव्हिडंड वगैरे असतं वर्षाला ते त्यांना 2 शेअर्सचं भेटतं. म्हणजे 2,000 भरून सुद्धा 1 शेअर घेऊन सुद्धा त्यांना 2 शेअर्सचं आपण डिव्हिडंड देतो. अशी व्यवस्थित कंपनी आहे. बरेच जणांना आपण सांगितलं माझ्याप्रमाणे मागणीप्रमाणे आपण वस्तू त्याला मागून देतो. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. थँक्यू सर.